तर जय श्रीराम मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये। तर आज आपण चाललो होतो चिकाडाणा स्टेशन। तर माझ्यासोबत आहे रोनित, प्रणय। तो प्रणय बी बनू लागला ब्लॉग। तर चला जाऊया आता। तर आता सध्याला आम्ही मुकिंदवाडी स्टेशन वरती, हे पाहू शकता तुम्ही पाठीमागे पाटी आहे, तिकडे समोर प्लॅटफॉर्म आहे। तर चला, तर आता आम्ही चाललोय सध्याला पटरीने चाललोय, पाहू शकता तुम्ही। आणि हे दोघं मॅम असं समजून घ्या पुरे जिगरी आहे, माकडा सारखे पुरे एक नंबर। हा भाई, थोडं कट करून घे करतर मी बोल। तर इकडे पाहू शकता तुम्ही, इकडून असं पटांगण आहे पुरं। तर सध्याला आता इथं प्लॉटिंग चालू आहे। इथं हे सारे प्लॉटिंगच ही सारी। आणि हे जे समोर दिसू लागलं पहा तुम्हाला, ते झाड, ते समोर झाड आहे पहा, तिथं मग घर आहे। तर मित्रांनो आता निघलेलो आहे आम्ही इथून। आणि हे पहा, हे लोक येऊ लागले, ये जाय करू लागले। म्हणजे इथून रस्ता आहे आणि समोरून झेंडा चौक म्हणून, तिथून बी येणं जाणं चालू राहतं, गाड्या वगैरे। तर चला मग जाऊया आता झेंडा चौकात, पाहू तिथं। पहिले जाऊ झेंडा चौकात, मग जाऊ 56 नंबर, मग तुम्हाला दाखवतो मी चिकाडाणा रेल्वे स्टेशन। चला, तर मित्रांनो तर आता आम्ही झेंडा चौकाला आलेलो आहे। तर आता झेंडा चौकात पहिले काही बिल्डिंग नव्हती बाई, आता बनणं चालू आहे मोठी, ती पाहू शकता वाईट, ती बनवू लागली आता सध्याला। आणि समोर काय झेंडा चौकाची वगैरे पार्किंग वगैरे आहे तिथं। तर त्याला दाखवतो तुम्हाला मी पार्किंग। ते बघ समोर पार्किंग आहे पा, ती उभा आहे पा, ते बघ पार्किंग आहे, पाहू शकता गाड्या वगैरे उभा आहे तिथं। तर आता समोर पा पटरीचं काम चालू आहे, ते बघ ते पटरी वाले माणसं आहे, पाहू आपण त्यांना काहीतरी बोलून। तर पहा मित्रांनो, आता आलेलो आहे आम्ही। आता हे झेंडा चौकात पार्किंग पाहून घ्या तुम्ही। आता तिथून काही नीट दिसली नसेल तुम्हाला, तर इथून पाहू शकता तुम्ही। ही पार्किंग आहे, समोरच्या ज्या गाड्या उभ्या आहेत सिलेबसच्या वगैरे, ही पार्किंग आहे। आणि ही सरळ पटरी जाते पहिले 56 नंबर गेटला, आणि तिथूनच ते थोडस लांब आहे म्हणा, कॅमेरा मध्ये आता दिसणार नाही 56 नंबर गेट, पण मला इथून थोडं दिसू लागलं कमान। तर मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता की हे भुयार आहे। म्हणजे ही जे पटरीच्या पलीकडची जागा आहे, इकडं ते इकडून येते बा लोक, आणि इकडे जायला रस्ता आहे। म्हणजे जे इथं राहतं त्यांना जवळ आहे त्यांच्यासाठी, आणि जे समोर राहते ना, तर त्यांच्यासाठी म्हणते 56 नंबर गेटून कोणी जातं, कोणाला इथून जायचं असलं। पण एवढं आहे की इकडं पावसाळ्यात लय परेशानी होती लोकांची, गाड्या फसतील, येणं जाणं थोडं अवघड होऊन जातं। कोणाचं दुखायला वगैरे लागलं का त्यांना मन जायला अवघड होऊन जातं, असं समजून घ्या। तर आता आपण पोहोचलेलो तो आहे आता अर्ध्या रस्त्याला 56 नंबर गेटच्या। हे बा अशा गाड्या निघत्या बा त्याच्यामधून। तर मित्रांनो तर मी तुम्हाला खाली जाऊन भुयार दाखवतो, तर भुयार पाहून घेतो मी आता। चला खाली जाऊन पाहू आता आपण भुयार। तर तुम्ही आता पाहू शकता, भुयार पाहू शकता तुम्ही। हे बा, तर इथं पुरं पाणी साचून जातं, पुरं वाहन होऊन जातं। तर चला मन जाऊया आपण आता छपूया बा, असे लोक जातात याच्या खाली, पाहू शकते तुम्ही। पुरं हे एखादं जर का उभं जर का राहिलं, ते डोक्याला सुद्धा लागू शकतं त्याच्यावर। अशा गाड्या जातात म्हणून त्यांना, म्हणजे पुरं ना असं वाकून जावं लागतं त्याच्या खालून, कि ते पण रिस्क लय पण त्याच्यात। चला मग आता पुढे जाऊया मग आपण। तर मित्रांनो आता 56 नंबर गेटून पहा, आता रेल्वे येऊ लागली, ते पाहू शकता तुम्ही आता रेल्वे। हे पहा आता रेल्वे येऊ लागली, आणि हे आमचं एक अंड इकडे उभं राहिलं असं। तर आता जायला आता रेल्वे, चला आता
रिटर्न. आता इथं उतरलो होतो, चला आता पलीकडे गेलो कॅमेरा. तर आता मित्रांनो 56 नंबर गेटच्या थोडस अलीकडे होतं, तर ते तुम्हाला दाखवलं मी. आता पहिला भुयार, तर आता हे तिसरा भुयार आहे. आणि इथं समोर पाहू शकता तुम्ही, हो नाला बी आहे. आणि समोर पहा एअरपोर्ट येते. आपण तर एअरपोर्ट करतो आता जाणार आहे चिकट ठाण्याकडे. नाला पाहून घेऊ शकता तुम्ही, इकडून वाहतोय तो. आणि पलीकडून बी दाखवतो तुम्हाला, पलीकडून पाहून घ्या. हे पण म्हणजे वन साइड नाला वाहू लागला आणि इकडून दुसरीकडून येणार जाणाऱ्या हे चालू आहे गाड्या. तर चला आता पाहू आपण समोर. तर आता पोहोचलेलो आहे आम्ही 56 नंबर गेट जो पाहू शकता तुम्ही समोर. हे बा समोर. आणि हे बाबा लोक बसले गप्पा मारत, आता पाहू शकता तुम्ही त्यांच्याकडं. आणि इकडून पहा, ह्यो एक रोड आहे पहा, ह्यो सरळ जातो पहा आपल्या बीड बायपासला. आणि हे समोर रिक्षा स्टँड वगैरे, रिक्षा स्टँड आणि बसा वगैरे लागते इथून संध्याकाळून. पण आता एवढं दुपारून तुम्हाला एवढं काही दिसणार नाही इकडे आले. आणि इकडे 3-4 जण बसले पाहू शकता गप्पा मारतच, जसं पाठीमाग बसली होती. तर आता सध्याला मित्रांनो, आता तुम्हाला इकडं आले बी असेल तर तुम्हाला हॉटेल वगैरे पाहिजे असेल तर हॉटेल वगैरे तुम्हाला इकडं भेटून जाईल. या साईडला हे बघा लोकसेवा आहे भरपूर. म्हणजे जेव्हा मी इकडे राहतो तर एवढ्या हॉटेल नव्हत्या. आणि आता सध्याला इथं जिम सुद्धा उघडेल आहे नवीनच, RR फिटनेस क्लब. तर आता सध्याला प्रणय आता बॉटल घेऊ लागला, त्याला आता ताण लागेल टपरीवरतून. ते बॉटल घेऊ लागला आता सध्याला. ते काय भाऊला एवढं चाललंच नाही जात, पहिली गोष्ट चाललंच नाही जात याला एवढं. पाहिलं चिडला पाहिजे लगेच. तर आता प्रणयनी हे घेऊन टाकलेली आहे बॉटल. आता पाणी वगैरे पिऊ होता. भाऊ किती ताण लागली होती तुम्हाला, तुम्ही सांगू शकते थोडं? भाऊ आम्हाला एवढी ताण लागली की माझ्यासमोर समुद्र आणून ठेवलं तर मी त्याचं अर्ध पाणी खतम केलं. समुद्र आणून ठेवलं तर अर्ध पाणी खतम करून म्हणे. बंड नाही मारायचं असतं लोकांनी. बंड मारू लागलो म्हणे मी आता मित्रांनो. चला जाऊया आता समोर. हो का, ये गुपचूप मध्ये माझी प्लॅनिंग चालू आहे काहीतरी करण्याची माया भारत. ते काय ना, कॅमेरा समोर बोललं तर मग कॅमेरा समोर बोललं तर म्हणजे पोलिसांना कळून जाईल. पोलिस कोण नाही राहणार दुसरे, आम्हीच पोलिस बनून तो काही ना काही करू. तर आता त्या पाणी वगैरे पिलं आम्ही. तर आता इथं समोर आलेलो आहे. आणि इथून थोडस समोर गेल्यावर ना, मी पहिले इकडे राहत होतो. म्हणजे इथून 2-3 गल्ल्या सोडून तिकडे आहे जिथं मी राहत होतो. आणि इथं दुकान वगैरे इथं काहीतरी चालू वाटतं लोकांनी, काय चालू माहिती नाही. इकडं बी. आणि आता सध्याला आता दुसरी बी रेल्वे येणं चालू झालेली आहे. आता आवाज येतच असेल तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये. रेल्वे आता चालली गेलेली आहे. आता जसं की मी तुम्हाला म्हणलो होतं, आता दुसरी रेल्वे आहे. आता तिथलं व्यवस्था आता किती हे त्या रेल्वे काय माहिती आता. हा, तर आता भाऊचं काय म्हणणं ऐकून घेऊ. हॅलो, भाऊच्या घरातून फोन आहे घरून. तर मित्रांनो, आता इथून पहा ते घर दिसून पाहतोय तुम्हाला, तिथे राहतो तुम्ही पहिले. आता सध्या तिकडे गेलो मी समोर, म्हणजे जे भवननगर मध्ये गेलो, पण पहिले आता तिथे राहतो तुम्ही. आणि जी गच्ची होती त्या गच्चीवर हे जे एअरपोर्टचं एअरपोर्टचं पुरं नजारा सकाळी सकाळी तर पुरं विमान दिसून जायचे उडतायस वगैरे. तर मित्रांनो, आता सध्याला आपण चाललेलो आहे वरती. वरतून दाखवतो मी तुम्हाला एअरपोर्टचा नजारा. तर मित्रांनो, आता तुम्ही पाहून घेऊ शकता, इथून एअरपोर्टचा नजारा दाखवून देतो मी तुम्हाला. तर समोर जर का गेलो मी अजून समोरून अजून भारी दिसून नाही. जरा समोरून दाखवतो मी तुम्हाला, अजून पाहून घ्या तुम्ही समोरून अजून काय भारी दिसतं. तर थोडस समोर आल्यावर इथं पहा तुम्हाला टपरी लावू शकते. आणि अजून त्याच्यानंतर पहा समोर शाळा आहे, ज्या शाळेत मी होतो ती शाळा दाखवतो थांबा मी तुम्हाला. पण ती समोर आहे थोडी, असं नाही की मी आता पोहत जाऊ शकतो. तर आता शाळेजवळ आलेलो आहे मी आता. तर तुम्हाला शाळेचं दाखवतो मी वगैरे. शाळेचं नाव पाहून घ्या तुम्ही, तुळजाभवानी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय. तर इथं होतो मी शिकायला. ग्राउंड वगैरे पाहून घ्या शाळेचं वगैरे.
हे पाहू शकता तुम्ही. म्हणजे शाळा एक नंबर आहे. शाळेमध्ये काही एवढं वाईट वगैरे शाळा नाही. शाळा वगैरे एक नंबर आहे. शिकवते एक नंबर. मी बी तिथं शिकलो म्हणून मला एवढं माहिती. ट्रॅक्टर वगैरे रेती वगैरे घेऊन चालले होते मामाचं तोंड पाहून मला थोडं आलं वाटलं. तर आता बापराने हे उचलू लागलं गाडी वगैरे, तर भाऊ थोडे पडले होते आपले. ते खिचडी घेऊन चालले होते जनावरांसाठी. तर आता सध्याला ते भाऊ चालले गेलेले आहे. तर अशी खिचडी वगैरे पडली त्यांची. हे ते जे खालचं ते होतं ते लागलं होतं इथं खाली. तर मित्रांनो आता सध्याला मी चाललेलो आहे, त्या बाबा आहे गाई म्हशी हे चारू लागले. खाली त्यांच्या गाई म्हशी आहे, खाली पाहू शकते. ते तिकडे ते बाबा उभा चाललं, तर मग बाबाकडे जाऊन पोहतो. बाबा काय म्हणते पाहू आपण. आणि तर तुम्ही पाहू शकता आता इकडं खाली पहा देवीचं मंदिर आहे वगैरे. आणि हे दोघं कुठे चालले आता? बरं पाहून ते चालले आता मंदिर पाहायला. मी चाललो आता इकडे समोर. आता बाबाला विचारू, बाबा काय चाललं आता? काय चाललं बाबा? बाबाचं आता बरं चालू आहे. गाय म्हशी तुमच्या का? गाय म्हशी चालू लागली ती. ते चला ना, त्यांना बोलून पाहतो. तर चला आता तुम्हाला बी मी दाखवून देतो मंदिराचं कसं आहे काय. हे ब्लू लय आवडला मला. पुरं शांत वातावरण, कोणाची कडकड नाही ना काही नाही, एकदम शांत राहा. अशा जागेत एखादं घर बी असलं लय भारी वाटते. ते मंदिर पाहून घेतो मी आता. काही मंदिरात जाऊन मंदिर पाहून घेऊ. झाड वरती लिंबाचं झाड वगैरे मंदिराच्या वरती, म्हणजे ते सावली वगैरे येते. सावली लय भारी आहे. तर मित्रांनो आता त्या मंदिरापासून तर आम्ही आता समोर आलेलो आहे. जसं की मी तुम्हाला म्हणलो होतो, समोर बी एक नाला आहे म्हणून मोठा. हे नाला आहे, पाहून घ्या तुम्ही. हे बघा नाला आहे, इथून पाणी वगैरे वाहणं चालू आहे. मोठा नाला आहे. आणि हे पाणी इकडे चाललंय, म्हणजे समोरून नाला आहे तो मोठा आता. आणि इथून समोरून जात्या गाड्या चालल्यात. आणि नाल्याचं पाण्याचा वास थोडा अलगच येऊ लागला आता. चला चला मग मित्रांनो, आता समोर दाखवतो मी तुम्हाला काय. तर मित्रांनो आता हे जे नाला पाहिलं तुम्ही, आता नाल्याच्या समोर आलेलो आहे आम्ही. आणि अजून एक मंदिर भेटलेलं आहे आपल्याला. मंदिर आहे कायचं आहे रे मंदिर? महादेवचं आहे ना? कोणतं? नीलकंठेश्वराय नमः मंदिर आहे. चला म्हणा आता समोर दाखवतो मी तुम्हाला मंदिर. काढत आहे का? तर मित्रांनो आता ते मंदिराच्या समोर आलतो आम्ही. तर इथं पहा आम्हाला एक घर दिसलं. तर इथं मक्का वगैरे सोंगेले, गोबी आता सोंगेले. आता सारं बाहेरच आहे आता सध्याला. आणि ते तिकडं चालू आहे त्यांची कामं अजून सोंगायची. ते कामं करू लागलेली. तर आता आणि चिकलठाण्याच्या स्टेशन जवळ बी आलेलो आहे मी. पाठी पाहून घेऊ शकता तुम्ही. तर आता आम्ही चाललो प्लॅटफॉर्मवर. तर तुम्हाला जाऊन दाखवतो मी आता. चला आता प्लॅटफॉर्मवर, रेल्वे स्टेशन. चला आता समोर पाहूया आपण काय आहे. तर आता आलेलो आहे समोर. आणि प्रणय आणि रोनितला आता बसायचं आहे सध्याला. दोघांची पुरं पायाची एक व्हायले, पाहू शकते. पायाची लय भयान झाली त्यांची. मी समोर पाहतो हे ऑफिस आहे, तिकीट घर वगैरे समोर. लोकांच्या गाड्या वगैरे उभ्या आहे समोर, पाहू शकता तुम्ही. आणि जय श्रीराम मित्रांनो, तर आजचा ब्लॉग इथंच खतम. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. जय श्रीराम, जय श्रीराम, राम राम.